या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। राज्यातील शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड। 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल। दिवाळीसाठी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा। 11 महिने गजाआड राहिल्यानंतर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। CBIच्या गुन्ह्यात जामीन नसल्याने अनिल देशमुख होते तुरुंगात। उद्याच्या दसरा मेळाव्यात आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सोनं उधळणार। विकासाचं आणि विचाराचं सोनं लुटलं जाईल। मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। कोल्हापूर विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरता कटिबद्ध। अद्ययावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल। केंद्रीय विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया। कोल्हापूर मुंबई विमान सेवेला प्रारंभ। कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची जय्यत तयारी। कोल्हापूरचा शाही दसरा 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणार साजरा। यंदा पहिल्यांदाच शासन सहभागातून दसरा सोहळा। आता बातम्या पाहूया विस्तारानं। नवरात्र उत्सवातील 9वा दिवस म्हणजे खंडेनवमी। हिंदू धर्म परंपरेत या दिवशी शस्त्रपूजन केले जाते। आजच्या 9व्या दिवशी घरोघरी खंडेपूजन करण्यात आले। व्यवसायात आर्थिक सौख्य लाभावून देणाऱ्या शेती अवजारासह उद्योगामध्ये यंत्रसामग्री तसेच घरोघरी वापरातील वस्तूंची पूजा आज खंडेनवमी निमित्त करण्यात आली। आपल्या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या साहित्यांची फुले वाहून पूजा करण्यात आली। सर्वसामान्य काळजीवाहू रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CPI रुग्णालयातील मेडिकल साहित्याची देखील आज पूजा करण्यात आली। आकाश कुंभारे यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायातील सर्व साहित्याचे पूजन केले। वडगाव येथे मर्दानी खेळाच्या साहित्याचे देखील पूजन करण्यात आले। कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणारे युद्धकालीन शस्त्र अभ्यासक विनोद साळुंखे यांनी ही दुर्मिळ शस्त्राचं पूजन केले। यावेळी साळुंखे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया। जय शिवाजी, नमस्कार। माझं नाव विनोद विजय साळुंखे। मी शस्त्र संग्रह पण केलेला आणि शस्त्रांचा अभ्यास देखील करतो। गेली 30 वर्ष मी शस्त्र जमवतो आणि त्या 30 वर्षाच्या अभ्यासातून आणि 30 वर्षांच्या या परिश्रमातून मी माझी शस्त्र सगळी जमा केलेली आहेत। याच्यामध्ये भारतातल्या सर्व राज्यांमधली याचबरोबर भारताच्या बाहेरच्या सुद्धा देशांमधली बरीच शस्त्र आहेत। सर्व पातशाह्या म्हणा किंवा प्रत्येक राजेशाहीमधल्या वेगळ्या, मग ते पेशवाई असो, मुघलशाही असो, निजामशाही असो, आदिलशाही असो, शिवकालीन, शिवपूर्वकालीन, शिवोत्तरकालीन अशा सर्व प्रकारची शस्त्र माझ्या संग्रहालयामध्ये आहेत आणि त्याचा अभ्यास करायला संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या प्रांतातून विद्यार्थी येत असतात आणि त्यामुळे माझी प्रचंड इच्छा आहे की आपल्या इथे एक अभ्यास केंद्र व्हावं, जेणेकरून आपल्या स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या शस्त्रांच्या बरोबरच या शस्त्राने जो इतिहास घडविला, खरं तर इतिहास हा या निव्वळ शस्त्रांच्यामुळे झालेला होता। त्यामुळे यांचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे। आणि अशी पूर्वी एक पद्धत आहे की ज्या त्या कालखंडातली शस्त्र किंवा हत्यारं किंवा जी काही उपयोगाची साधनं आहेत यावरून त्यावेळेचा कालखंड किंवा त्यावेळेची उत्क्रांती किंवा त्यावेळेचा जो काही मानवी शक्तीचा अभ्यास आहे त्यावरती केला जातो। तर या शस्त्रांवरून आपल्याला कळेल की खरोखरच मराठीशाही अजरामर आणि अजिंक्य होती। खरं तर आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये एवढंच सांगितलं जातं की मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रापुरताच आपल्याला सांगितला जातो। मित्र, या शस्त्रांच्या संग्रहामध्ये किंवा शस्त्रांचा अभ्यास करताना मी संपूर्ण भारताचा दौरा केलेला आहे। भारतातली सर्व राज्य फिरून झालेत, यावर भारताच्या बाहेर देखील प्रवास केलेला आहे। तर मला सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण भारतावर 90% आज जो भारत आपण नकाशात बघतो त्यातला 90% देश मराठ्यांच्या शिपाया म्हणजे मराठ्यांच्या आपल्या सैन्यानं पायदळी तुडवलेला आहे आणि तिथं आपले अटकेबार झेंडे फडकवलेले आहेत। आज अफगाणिस्तानातला जो प्रांत आहे तिथंसुद्धा मराठे पोचलेले होते। म्हणजे प्रचंड मोठा मुलूक, आज जो नकाशात दिसत नाही तोसुद्धा मुलूक मराठ्यांनी पादाक्रांत केला होता, आपल्या झेंड्याखाली घेतलेला होता। तर हा इतिहास या शस्त्रांच्या अभ्यासातून मला कळाला। आज सोशल मीडियांवरती बऱ्याच अफवा किंवा बरेच वेगळ्या चुकीच्या माहिती पसरवतात, जसं की संभाजी महाराजांची तलवार 26 किलोची होती, 40 किलोची होती। थोतांड आहेत, मराठ्यांच्या तलवारी ह्या सगळ्यात वजनाला हलक्या असायच्या, कारण बाकीच्या सगळ्यांच्या लढाया या
मुलूक काबीज करण्यासाठी किंवा अत्याचारासाठी असायच्या, पण मराठ्यांची शस्त्र ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी होती. आणि मराठ्यांच्या लढाई ह्या गनिमी कावा जो अजरामर केला शिवाजी महाराजांनी, ज्याला इंग्रजांनीसुद्धा गौरवलं गुरिला वॉर म्हणून, आजही ते युद्धनीतीशास्त्र सगळीकडे अभ्यासलं जातं. ते गुरिला वॉर याचं तंत्रच असं होतं की लढायांचा काळ निश्चित असायचा नाही. त्यामुळं कमीत कमी वजनाच्या तलवारी किंवा कमीत कमी वजनाची शस्त्र मराठ्यांनी शोध लावली. त्यामुळं संभाजी महाराजांची तलवार 40 किलोची होती. हे सगळे थोतांड आहेत. सरसेनापतींची तलवार दाखवून आज दरवाजाचं हँडल असणाऱ्या तलवारी दाखवल्या जातात. हे सगळं थोतांड आहे. जुनी शस्त्र जर बघायची असेल तर जुन्या शस्त्रांच्या बैठका बघा, जुन्या शस्त्रांचा धातू बघा, जुन्या शस्त्रांचे पानं बघा, पाती बघा, तर कळतील खुरी शस्त्र काय होती. आज आपण कुठली तरी तलवार उचलायची स्टीलची आणि सांगायचं की याची सलदाराचे शेलेदाराचे, चुकीचं आहे. असा अपप्रचार व्हायला नको आहे. खरं तर या शस्त्रांचा अभ्यास मी लोकांना मोफत अभ्यास करायला देतो, शिकवतो. अशी ठिकाणं असूनसुद्धा आपण आपला इतिहास समजून घ्यायला कमी पडतो आहे. मी या शस्त्र पूजनातून सगळ्यांना आवाहन करतो की लोकांनी जास्तीत जास्त आपला इतिहास, समृद्ध इतिहास समजून घ्यावा, त्याचा अभ्यास करावा. धन्यवाद. जय शिवाजी. दरम्यान कोल्हापुरातील S3 सॉकर अकॅडमीच्या वतीने फुटबॉल साहित्य मिळवलेले पुरस्कार ट्रॉफी पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रशिक्षक अमित साळुंखे, रोहित कुरणे, निखिल सावंत यांच्यासह फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. करवीर निवासनी श्री अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेला भक्तांचा अक्षरशः महासागर उसळलाय. नगर प्रदक्षिणा मिरवणुकीत आई अंबाबाईची 21 फुटी प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. रात्री उशिरापर्यंत देवीचा अखंड जागर प्रदक्षिणा सुरू होत्या. पोलीस बँडच्या स्वरासह विविध रंगी विद्युत रोषणाईने अंबाबाईची नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते अंबाबाईच्या वाहनाचे पूजन करून रात्री 9:30च्या सुमारास आई अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिरात पानसुपारी देऊन नगर प्रदक्षिणेचं स्वागत करण्यात आलं. नगर प्रदक्षिणा होताच मंदिराचे 4ही मुख्य दरवाजे बंद झाले. पालखी सोहळ्यानंतर रात्री उशिरा अंबाबाई मंदिरात जागर आणि होम हवन सुरू होतं. तब्बल 2 वर्षांनी करवीर निवासींनी अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेला भक्तांचा महासागर उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. ऐतिहासिक परंपरा असलेला कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा पहिल्यांदाच 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. शाही दसऱ्याची ऐतिहासिक दसरा चौकात प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी केली जात असून विजयादशमीच्या दिवशी शाही लवाजम्यासह दसरा चौकात सीमोल्लंघन होणार आहे. शाहूनगरी कोल्हापूरला दसऱ्याची मोठी परंपरा आहे. यंदा 2 वर्षांनंतर दसरा उत्साहात साजरा होतोय. दसरा महोत्सव समितीसह प्रशासनाच्या वतीनं शाही दसऱ्याच्या जय्यत तयारी सुरू आहे. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह समितीचे पदाधिकारी यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदा पहिल्यांदाच दसरा सोहळा शासन सहभागातून होत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य साजरा केला जाणार आहे. यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात तयारी पूर्ण झाली आहे. दसरा महोत्सवाअंतर्गत जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने आजपासून सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट साजरा करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि दसरा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले. महावीर कॉलेज ते स्टार बाजार, खानविलकर पेट्रोल पंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 कमानी उभा करून बचत गटांचे 150 स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या मेजवानीबरोबरच विविध वस्तूंचे स्टॉल्स, मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर लेझिम, झांज पथके, गरबा नृत्य, ड्रॉइंग, स्केचिंग, लाठीकाठी, झिम्मा फुगडी, मेहंदी, फनी गेम्स, पारंपरिक खेळ असतील. गोट्या, टायर फिरवणे, विटीदांडू, कुस्ती, चुईमुई, गजगे असे पारंपरिक खेळ खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर नृत्य, गायन, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. दसरा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक, अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटला भेट द्यावी, तसेच दसरा महोत्सवात सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून खंडित असलेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली. स्टार एअर कंपनीकडून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी या सेवा पुरवण्यात येणार आहेत. या सेवेचा तिकीट नोंदणीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर आज कोल्हापूर मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. बहुप्रतीक्षित कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज सुरू झाली आहे. संजय घोडावत यांच्या स्टार एअरवेज कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा तिकिटांचे दर 2,573 एवढे असणार आहेत.
मुंबई विमानतळावरून विमान सकाळी 10:30 वाजता उड्डाण करणार आणि कोल्हापूरमध्ये सकाळी 11:20 वाजता पोहोचणार आहे. या विमानसेवेमुळे प्रवासी तात्काळ पोहोचतील. कोल्हापुरी विमानतळाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची संधी दिल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचं सहकार्य मिळालं असून काम केल्यानंतर वेगळ्या जाहिरातीची आवश्यकता नाही, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावलाय. जाहिरातबाजी करण्याची आवश्यकताच नसते. काम केलं तर जाहिरात करायची गरज नाही. जो काम करतो लोकांना माहिती असतं काम कोणी केलेलं आहे. मला टीका-टिप्पणी करायची नाही आणि श्रेयवादी मला घ्यायचं नाही आहे. पण प्रयत्न सगळ्यांनीच केले पाहिजेत. मी नव्यानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा यांची संधी दिल्यानंतर खासदार झाल्यानंतर 2-3 वर्ष प्रलंबित असलेले जे विषय होते ते आता मार्गी लागलेले सगळ्यांना माहिती आहे. रनवे एक्सटेन्शन असेल, नाईट लँडिंग असेल, ॲप्रनची परमिशन, आता मुंबई विमानसेवा प्रयत्न केले असते तर मागं जी विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे होती म्हणजे आत्ता सुरू होते. भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये होते. कारण हे शासन केंद्रामधलं असेल, राज्यामधलं असेल, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, प्रशासन आहे. लोकांच्या सोयी सुविधा आणि गरजा ओळखून काम करणार हे सरकार आहे. त्यामुळे त्याची काही वेगळी जाहिरात करायला पाहिजे असं मला वाटतं. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशी ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. चंदूकाका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. उद्या राज्यभरात दसरा असल्याने जल्लोष असणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत राजकीय फटाके फुटणार आहेत. उद्या मुंबईत दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याने एकीकडे उद्धव ठाकरेंची ललकारी घुमणार तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ललकारी ऐकायला मिळणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार तसेच दीक्षाभूमीवर बद्ध सरने गच्छामीचा जल्लोष ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या रॅलीकडे आणि सभाकडे सर्वांचे लक्ष लागले. उद्या राज्यभरात दसरा असल्यानं जल्लोष असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. यावेळी शिवसेनेत फूट पडल्यानं शिवसेनेचे 40 आमदार फुटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेला शिवाजी पार्कचं मैदान मिळू नये म्हणूनही बंडखोरांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उद्या दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिंदे यांनी शिवसेनेची फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. यावेळी शिंदे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रांचं पूजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला यावेळी भागवत काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरच्या दीक्षाभूमीवर उद्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरण करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी देशविदेशातील हजारो आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. भाजपच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे उद्या बीडच्या सारगावमध्ये दसरा निमित्तानं आपल्या समर्थकांना संबोधित करतील. त्यामुळे पंकजा मुंडे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत शिंदे गटाचा होणारा मेळावा हा विक्रमी शिवसैनिकेच्या उपस्थितीत होईल. बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आपल्याला या मेळाव्यात ऐकायला मिळतील. आमच्या मेळाव्यात कोथळा मर्द असे विचार ऐकायला मिळणार नाहीत. मी ठामपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे सोने उधळणार. विकासाचं आणि विचाराचं सोनं लुटलं जाईल अशी खोचक टीका मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केली आहे.
पाहुयात मंत्री उदय सामंत हे काय म्हणाले. BKCच्या म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मी अनेक वेळा कालपासून सांगितले की हा जो मेळावा होईल तो मुंबईच्या इतिहासातला, महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आणि विक्रमी मेळावा असेल. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये काय काय झालं ही ती फटकेबाजी आहे. टीजरमधनं आम्ही कोणाचा कोथळा काढू, आम्ही कोणाचं काय असं काही सांगितलेलं नाही. आम्ही विचारांचं सोनं लुटणार आहोत बाळासाहेबांच्या, आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटत असताना लाखो शिवसैनिक ज्यांच्या मनामध्ये बाळासाहेबांबद्दल आदर आहे, बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे आणि बाळासाहेबांचा ज्वलंत विचार मानणारे जे सैनिक आहेत ते लाखोंच्या संख्येनं BKCवर उपस्थित राहतील. राज्यातील शिधापत्रिकाधारकांची दिवाळी सरकार गोड करणार आहे. दिवाळी निमित्तानं राज्यातील शिधापत्रिकाधारकांना दिवाळी पॅकेज म्हणून केवळ 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकार करणार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी. तब्बल 1,62,42,000 शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 किलोच्या परिमाणात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर पाम तेल देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचं वितरण ई-पास प्रणालीद्वारे करण्यात येईल. शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झालाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले देशमुख यांना 11 महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला तरी अद्याप सीबीआयच्या गुन्ह्यात जामीन नसल्यानं अनिल देशमुख यांचा तुरुंगवास तूर्त कायम राहणार आहे. सीबीआयच्या प्रकरणातही देशमुख यांच्या वतीनं लवकरच जामीन अर्ज दाखल करू. देशमुख यांचा जामीन अर्ज जवळपास 7 महिन्यापासून प्रलंबित राहिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. गांधीनगर कापडांची मोठी बाजारपेठ आहे. होलसेल आणि रिटेल वस्तूंची मागणी पुरवठा येथे मोठ्या प्रमाणात चालतो. ग्राहकांची संख्या मोठ्या असल्याने सणासुदीच्या काळामध्ये गांधीनगर बाजारपेठेतील वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ऐन सणाच्या काळात गांधीनगर बाजारपेठेमधील वीज वारंवार खंडित होतीये. याचा परिणाम इथल्या बाजारपेठेवर होऊ लागलाय. सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. मागणीचं निवेदन गांधीनगर वीज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अश्विन कुमार सूर्यवंशी यांना देण्यात आलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुरेश किल्लेदार, आबा जाधव, बाबूराव पाटील, दीपक अंकल, सुनील पारपाणी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नगररचना विभागाकडील कामाबाबत आणि तक्रारीबाबत नागरिकांना प्रशासक नगररचना कार्यालयात दर गुरुवारी दुपारी 3:30 ते 5:30 या कालावधीत भेटणार आहेत. शासन परिपत्रकानुसार शहरातील नागरिकांना भेटीसाठी महानगरपालिकेने बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस निश्चित केलेत. या दिवशी शहरातील नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारीबाबत प्रशासक कार्यालयात नागरिक भेटाव्यास येतील. यावेळी प्रशासक तथा आयुक्त नागरिकांच्या तक्रारीची कामाची दखल घेऊन त्यांचं समाधान करण्याच्या हेतूनं महानगरपालिकेकडून त्यांचं नियोजन करण्यात आलंय. शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी दिलेल्या वेळेत आणि निश्चित केलेल्या ठिकाणी नोंदवाव्यात असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशी ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. चंदू काका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्वर्गीय राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीनं तत्कालीन काळात कोल्हापुरात विमानतळाची निर्मिती झाली.
या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरता आपण कटिबद्ध असून येत्या मार्चपर्यंत नवीन अद्ययावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत स्टार एअरच्या वतीनं कोल्हापूर मुंबई विमानसेवेचा प्रारंभ सिंधिया यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीवर करण्यात आलाय. यावेळी सिंधिया बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अप्पर सचिव उषा पहाडे, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरन सिंग तिवाना यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर कोल्हापुरातील विमानतळ इथं छोटेखानी झालेल्या समारंभासाठी छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणी घोडावत उपस्थित होते. कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्षरित्या बोर्डिंग पास देण्यात आले. मुंबईहून आलेल्या प्रवाशांनी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या 9 पुस्तकांचं रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात प्रकाशन होणार आहे. याबाबतची माहिती डॉक्टर सुनील कुमार लवटे नागरी सत्कार समितीच्या वतीने कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉक्टर सुनील कुमार लवटे नागरी सत्कार समिती कोल्हापूरच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याचा गौरव केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून डॉक्टर लवटे यांच्या 9 पुस्तकांचे प्रकाशन रविवारी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, पंतप्रधानांचे भाषा सल्लागार डॉक्टर दामोदर खडसे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. किशोर भोसले नाट्यगृहाच्या प्रमाणात लवटे यांच्या साहित्य संपदेचे मॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच दळवीज आर्टच्या विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या डॉक्टर लवटे यांच्या भावमुद्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला डॉक्टर जी.पी. माळी, बी.एम. हिरडेकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, डॉक्टर अर्जुन चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील गोरंबे येथे देशातील पहिला फ्युचरिस्टिक क्लासरूमचा लोकार्पण उत्साहात संपन्न झाला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी आमदार संजय बाबा घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती, भावोत्कटता असणारे पालक, नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला आणखी उंची प्राप्त झाली. यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आटोकाट अवलंब होणे काळाची गरज आहे. शिक्षण क्रांतीमुळे केवळ 5 वर्षात देश महासत्ता बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच शोभा पाटील, गोकुळचे संचालक अमरीश घाटके, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गट विकास अधिकारी सुशील संसारे, गट शिक्षण अधिकारी डॉक्टर जी.बी. कमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात फ्युचरिस्टिक क्लासरूमच्या संकल्पनेचे जनक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पहिलवानाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 23 वर्षीय मारुती सुरवसे असं मृत झालेल्या पहिलवानाचे नाव असून तो पंढरपूरचा वाखरी इथला रहिवासी आहे. मारुती याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री मारुतीने नेहमीप्रमाणे तालमीत कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना मारुतीची प्राणज्योत मालवली. या घटनेनं कुस्ती क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जाते. मृत मारुतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करिअर करण्यासाठी त्याला कोल्हापुरातील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र कुस्तीचा सराव करत असतानाच मारुतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जाता जाता पुन्हा एकदा पाहूया हेडलाईन्स. राज्यातील शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड. 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल. दिवाळीसाठी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा. 11 महिने गजाआड राहिल्यानंतर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. सीबीआयच्या गुन्ह्यात जामीन नसल्याने अनिल देशमुख होते तुरुंगात. उद्याच्या दसरा मेळाव्यात आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सोनं उधळणार. विकासाचं आणि विचाराचं सोनं लुटलं जाईल. मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया.
कोल्हापूर विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरता कटिबद्ध. अद्ययावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल. केंद्रीय विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया. कोल्हापूर मुंबई विमान सेवेला प्रारंभ. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची जय्यत तयारी. कोल्हापूरचा शाही दसरा 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणार साजरा. यंदा पहिल्यांदाच शासन सहभागातून दसरा सोहळा. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.